सद्गुरु सच्चिदानंद मूर्ति भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। राहू द्या नसली तरी काही अडचण नाही। नसू दे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आवाज येईल जास्त आता, नंतर जेवण आहे ना। बाहेर बोलू नका, तिकडे जा बाहेर। बाहेर बोलू नका, नसन ऐकायचं तर लांब निघून जा। एवं परंपरा प्राप्तम मिमं राजर्षयो विदुः सहकाले निहमहता योगो नष्ट परंतप। जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यत्रय जाणे देवाची। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं मुरारिवर्यं। मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यामरीष्टम्। प्रारंभी विनंती करुणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वार्णविधिमति आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःखावगी देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो। कोणतं मंडळ आहे आपलं? मंडळाला नाव नाही का? बरं ठीक आहे। ज्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी जाधव वस्ती गावंड्याचा मळा या ठिकाणी गणरायाचं आगमन झालं आणि त्या अनुषंगानं ही प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली। कमीच राहू द्या, काही अडचण नाही। आणि त्या मंडळाचे
या सर्व वस्तीकरांचे, जाधव परिवाराचे सगळ्यांचे ऋणी आहे. मी कृतज्ञ व्यक्त करतो. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या शिविक्रता घेतलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची आहे. गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि गणरायांच्या आगमनाच्या निमित्तानं आपल्याला हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट गणराया आपण गेल्या वेळेस समजून घेतले. गेल्या वर्षी, या वर्षी महत्वाची गोष्ट गणरायाची जी भूमिका आहे, गणरायाचं जे कार्य आहे, गणराया आपल्या जीवनामध्ये कसे आहेत आणि गणरायाचं आद्यपूजन का होतं याचा आपण विचार करू. ज्ञानोबराय या अनुषंगानं सांगतात. 4थ्या अध्यायाच्या 20 नंबरची ओवी आहे. जे प्राणी यांच्या कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडीला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोध म्हणजेच गणपती. प्रत्येक कार्यामध्ये गणपतीला आदराचं स्थान, पहिलं स्थान का आहे याची कथा भाग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. गणेश पुराणामध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहे. परंतु गणरायाला आद्यपूजेचं जे स्थान मिळालं, ज्यावेळेस कार्तिकी आणि गणपतीमध्ये संवाद झाला. कार्तिक म्हणायचा मी मोठा, गणपती म्हणायचो मी मोठा. पण शंकर भगवंतानं सांगितलं बाबा तुम्ही दोघं म्हणल्यानं मोठे होणार नाही, आपण परीक्षा घेऊ आणि ज्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होईल त्याला पहिले आग्रपूजेचा मान मिळेल. शंकराच्या लग्नात गणपतीचं पहिलं पूजन आहे. म्हणजे सांगा बरं, मायबापाच्या आधी पोर होते का? मग इथं कस काय पूजन केलं त्याचं महत्व तुम्हाला सांगतो बरं का. हा, शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये पहिले गणपती पूजावा लागला. आणि का पूजावा लागलं त्याचं हा दृष्टांत आहे. तर ठीक आहे, परीक्षा घ्यायचं ठरलं. भगवंता शंकरानं सांगितलं बघा दोघं इकडे या. कार्तिकेयला बोलवलं, गणरायाला बोलवलं, सांगितलं जो पहिले पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला अग्रपूजेचा मान मिळेल. त्यांनी सांगितलं ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. कार्तिकीनं त्याचं वाहन बोलवलं, मोरावर बसले आणि निघाले. जे कार्तिक स्वामी गेले ते अजून नाही आले, जे गेले ते अजून नाही आले बरं का. हा, आणि अजून येणार नाही. पण गणरायानं डोकं चालवलं. गणराया बुद्धीची देवता आहे. गणपती कोणशी देवता आहे? बुद्धीची देवता. म्हणून बुद्धिपूर्वक भक्ती केली पाहिजे, जाणून भक्ती केली पाहिजे, समजून भक्ती केली पाहिजे. गणरायाला हे सांगायचंय. गणरायानं बुद्धीचा वापर केला. आता गणराया जर निघले असते पृथ्वी प्रदक्षिणाला तर ते उंदीर किती पळलं असतं. मोर उडून जाईल, तो उडाला तरी अजून परत यायचा पत्ता नाही त्याचा वाला बिन कार्तिक स्वामीचा बी. गणरायानं विचार केला. समोर गाय व्यात होती आणि त्या व्यात गायीला नमस्कार केला, प्रदक्षिणा मारली आणि प्रदक्षिणा मारून आपल्या भोवती प्रदक्षिणा मारून आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि उभा राहिले. जर एखादी गाय व्यात असेल आणि तिथं आपण जर तिला प्रदक्षिणा मारली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्याला मिळत असतं बघा. हे गणरायानं आपल्याला सांगितलं. बुद्धिपूर्वक श्रीपाद बाबा सुद्धा सांगायचे यूज टू ब्रेन, बुद्धीचा वापर करायला पाहिजे. ह्यो करतो म्हणून तो करतो, ही करते म्हणून ती करते, असं नाही चाललं भक्तीमध्ये बरं. हा, म्हणून इथं काय सांगितलं, प्रत्येक जीव, तुम्ही आम्ही जो जन्माला आलेलो आहोत ना मायबाप, देहाचं सार्थक करण्याकरता जन्माला या देहामध्येच आपल्याला सार्थक करता येतं. इतर योनियांच्या ठाई हा विचार नाहीये. माणसालाच ती गोष्ट कळू शकते. पण माणसाचं झालं काय, त्याला विषयावर जास्त प्रेम आहे. 84 लाख योनीमध्ये विषयासंग आपण हिंडत आलो. विषय उडी भुलली जीव, याची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेह. या देहामध्ये मायबाप आपण विषयाच्या अधीन झाल्यामुळं विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. परमार्थ गोड आहे पण कडू लागतो, करावं वाटत नाही. नामस्मरण सोपं आहे पण करावं वाटत नाही. घेऊन तर ठेवलं, नाही भेटलं तर काय करते, घेऊन तर ठेवा संग, काम येईन ना ते कुठंतरी. बरोबर आहे ना. पोरं देऊ राहिले खर्चाला तर बरं आहे ना, खिशाला निदान गाठ मारून तरी कमराला ठुता येईन ना. हा, काय सांगितलं, विषयाचा पडी पाडू. तुम्ही आम्ही विषयाच्या अधीन झाल्यामुळं झालं काय, विषय 5 आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध, इकडे आपल्याला जायचं नाही, महत्वाच्या गोष्टीकडे यायचंय.
विषयावर प्रेम वाढल्यामुळं झालं काय, आत्मबोधाचा विसर पडला. म्हणूनही पडेला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोध म्हणजे नाम. तुम्हाला आम्हाला जे मिळालेलं नाम आहे साम वेदाचं नाम आहे. 4 वेदाचे 4 आहे. अयमात्म ब्रह्म, प्रज्ञानन ब्रह्म, खलविदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. तत्वमसी साम वेदाचं नाम आहे आणि ते नाम तुम्हाला आम्हाला आहे. आणि हे नाम गणराया जपतात. आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. त्याचे बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे नमस्कारुनी. आता श्री गुरु महत्वाचं स्थान सद्गुरूला आहे. गणरायाला का महत्वाचं स्थान आलं तर गणरायानं बुद्धीचा वापर केल्यामुळं गणरायाची अग्रपूजन. 10 जरी असलं तर पहिले गणपती मांडावं लागत. काही घ्या तुम्ही, कुठलीही पूजा करा, त्या पूजेमध्ये गणरायाचं अग्रपूजेचं स्थान आहे. याला कारण गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. बुद्धी भक्तीमध्ये बघा, गणपतीचं एक दात सरळ आहे, मागच्या वेळेस सांगितलं होतं, आता नाही सांगायचं. एक सरळ आणि एक तुटेली. मग एक सरळ काय आहे, श्रद्धेचा पूर्ण पाहिजे. श्रद्धा भगवंतावर, नामावर श्रद्धा पूर्ण पाहिजे. आणि जर नामावर श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, भाव नसेल, तर त्याचा परिणाम येऊ शकत नाही. हाच बोध 33 कोटी देवाला आहे. बघा, विषय वाढला, काम वाढलं का नाम कमी होतं. पहा तुम्ही, नाम कामाची गडबड वाढली का नामाकडे लक्ष जातं का, नाही जात. पण जितकं जितकं नामाचं वर लक्ष वाढलं रे वाढलं, तितकं तितकं काम कधी होतं कळत नाही, कुणीकडे होतं कळत. आपण म्हणतो अरे कस इतक्या लवकर झालं, इतक्या लवकर झालं. याच्या अर्थ त्याच्यासोबत कोण होतं, भगवान परमात्मा होता. आत्मबोध तुम्हाला आम्हाला जो मिळालेला बोध आहे, खरंच तुम्ही खरंच ही भाग्यवान मंडळी. शिल्लेगावची वैरागड नंतर शिल्लेगावनं जोर लावले आता. हो, लय इतकी झाली की माया ध्यानात नाही. किती चांगली गोष्ट आहे बर का, मिळालेली गोष्ट आहे, देव दुर्लभ गोष्ट आहे. तुम्हाला आम्हाला मिळालेली गोष्ट देव दुर्लभ आहे. मायबाप देवाला सुद्धा नाही बर का. 33 कोटी तुम्ही आम्ही ज्या देवाला बसतो ना, त्या देवाला सुद्धा हा देव घेऊन इथं यावं लागतं. कोणाला तरी नाक घासावं लागतं, गुरु करावा लागतो, आणि मग साधना करावं लागते, मग त्याला या पदाला पोचावं लागतं. तुम्ही आम्ही खूप भाग्याचे. समाधी संजीवन आताच आपण घेतलं. हरी समाज ज्ञानदेवी काय आहे, त्याचं प्रमाण काय आहे, ज्ञानदेवी प्रमाण. निवृत्ती देवी कोणतं ज्ञान, निवृत्तीनं जे ज्ञान ज्ञानदादाला दिलं ना, ते ज्ञान तुम्हाला आम्हाला मिळालं. जी मारुती बाबांची कृपा आहे. ही जी गोष्ट आहे, श्रीपाद बाबा, रामदास बाबा या महात्म्यांनी कशाचाही विचार न करता हे नाम तुमच्यापर्यंत आणलं. आणि तुम्ही एवढ्या आदरानं, प्रेमानं समजून घेतलं, जाणून घेतलं, नाही तर कोण गाजर खाते आम्हाला. 9 वर्षापासून तुमच्या गावाला पायपीट करतोय मी या रस्त्याला. कोण ओळखत होतं कोणाला, कोणत्या शंकर भाऊ, कोणत्या गावंड्याचा मळा, आणि कोणता रान मळा, आणि कोणता मळा, सगळे मुळे माहिती झाली. ही श्रीपाद बाबाची दया आहे. आणि तुम्ही तेवढ्या आदरानं आणि प्रेमानं करतात. बघा ना, संसारात पहिलाही तो संसार होता की नाही, पहिलाही तेच बायका पोरं ढोरं गुरं तेच होते की नाही. मग आता पहिल्यात आणि आता जमीन आसमानचा बदल झाला की नाही. देह तोच आहे की नाही, देहही तोच आहे, रोगही तेच आहे, त्रासही तोच आहे, दुःखही तितकंच आहे. बरोबर आहे का नाही. देणदारी काही अजून कमी होईल नाहीये. तरी पण चेहऱ्यावर जे हास्य आहे याला कारण काय आहे, याला तुमच्या आमच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ना, याला कारण आत्मबोध आहे. आणि त्या आत्मबोधाचा जगाला विसर पडला. हो, उठा की जी माय बाप कशी लागली झोप, उजर जावो निया एवढे चुकवा की खेप. उठा की जे माय बाप कशी लागली झोप, तुमच्या नगरीमध्ये काय, तुमच्या शेजेला 2 अभिष्ट नारी. आशा आणि वासना इतक्या जवळ बसलेल्या आहे, या माणसाला सुधरू देत नाही. आशानं तो सब घरनाशा. कधी पूर्ण झाली का ती, नाही होऊ शकत. आणि हे सगळ्या पूर्ण होण्याकरता आत्मबोधाची गरज आहे. ज्ञानोबा सांगतात, जीवनामध्ये आत्मबोध म्हणजे त्या आत्म्याची ओळख व्हायला पाहिजे. जीवाला आत्म्याची ओळख नाही. प्रत्येकाच्या हृदय दिसती मी अमुका आहे, प्रत्येकात आत्मा आहे की नाही.
ढोरागुरात बी आत्मा आहे की नाही? अरे जड बोलायला नाम, जड सुद्धा नाम बोलते. त्या ढोराच्या गाळ्यातल्या घाट्या सुद्धा नाम बोलायला बोलता का नाही बोलता? मग याच्या आधी नाम नव्हतं का? ज्यानं नाही घेतलं त्याला कळतं का? ते का म्हणजे येडे झाली ये काही म्हणत्या. घाट्या कुठं नाम बोलते का? पशु पक्षी सुद्धा नाम बोलतात. अरे वृंदावन का कनकन बोले श्रीकृष्ण शरणम मम, म्हणजे काय काय बोलते ते? हे नाम बोलतात. तुमच्या आमच्या जवळ जे नाम आहे ना ते नाम बोलतात. ते प्रत्येक जेथुनी चर आचर हरिसी भजे या नामाला बसतात. आणि तो बोध जीवाला मिळाला पाहिजे. तुझा आहे तुझं पाची परी तू जागा चुकलास. आपल्याच जवळ ती गोष्ट आहे. चांगल्या चांगल्याच नाही बरं का. आता आमच्या नानाचा मध्ये विषय झाला. अहो आळंदीला माऊलीचे खेटून राहतात. माऊलीला आंघोळी घालणारे, माऊलीला फुल अक्षत वाहणारे, पंचामृताचं स्नान घालणारे, अखंड दयाला देवाचा शेजार. आणि त्याच्यापासून देव किती योजन लांबी. आणि तुम्हाला आम्हाला चालता बोलता जळता काढता निंदताना खुरपताना आबा बाबा 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 शेण काढताना सुद्धा झाडताना सुद्धा देव जवळ. याला अखंड समाधी म्हणतात. ही अखंड समाधी. समाधी संजीवन हरिपाठ. समाधी संजीवन म्हणजे संजीवन समाधी ज्ञानोबरायची, बरोबर ना? ते ज्ञानोबराय सांगतात. त्या ज्ञानोबरायला या नामाचा बोध आहे. हेच नाम दिलं ना. निवृत्ती गायनी कृपा केली पूर्ण कायची? बोधाची. आणि हे बोध ज्ञानोबरायला मिळाल्यानंतर ज्ञानोबरायने परिपूर्ण त्याचा अंग संग केला. तुम्ही आम्ही सुद्धा बरं का खूप भाग्याचे लोक आहोत आपण. त्या बोधाला विसरायचं नाही. किती काम राहू द्या, किती काम राहू द्या. मनाला काय काम आहे? मनाला काम नाही, देहाला काम आहे. मनाला काय काम आहे? आणि हे मन काय करतं? सारा देह थकून टाकीत. थकत कोण? शरीर थकत. कोणामुळं? मनामुळं. आणि ते मन आधी मन घे, आधी मग पूजावा गणपती. आधी मन हातात आलं पाहिजे. एकदा मनावर ज्यानं विजय मिळवला रे मिळवला, त्याला ब्रह्मदेव सुद्धा बालबाका करू शकत नाही त्याचा. पण मन जिंकलं पाहिजे. ज्यानं मन जिंकलं तो जग जिंकू शकतो. राजविद्या राजगुह्य योग आहे तुम्हाला. हा योग अति दुर्लभ आहे. आणि ते नाम आपल्यापर्यंत आलं. माय बाप किती भाग्याचे लोक आपण. जे देवाधिक ब्रह्मदेव सुद्धा या नामाचा जप करतो. जे तिन्ही देव या नामाचा जप करतात. बघा ना, ओंकार प्रधान रूप गणेशाचे तेही तिन्ही देवाचे जन्मस्थान. तिन्ही देवाची उत्पत्ती गजाननापासून आहे, म्हणजे गणपती पासून आहे. आणि तो गणपती आपण बसवला. गणपती, गण म्हणजे इंद्रिय, इंद्रियाचा जो पती आहे तो गणपती. आणि ते गण कळायला पाहिजे ना. तो गण माहिती तमाशातला. इकडे बी गण राहतोय माहितीच नाही ना. आणि हे बोध आपल्याला मिळाला म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबराय सांगतात आत्मबोध इतकी सोपी गोष्ट आहे देवा. एवढं सहज गोष्ट आहे ती. चांगल्या चांगल्याला योगियांच्या ध्यानी ध्याताना थोडशी तो आमापासी मागे पुढे. योगी फार चिपट झाली द्यायची वाले हिमालयामध्ये बसून. अगदी नखाच्या येटोळ्या झाल्या, केसाच्या येटोळ्या झाल्या. त्याच्या एक दिवस येटोळ्या होतील, पण तरी बी हजारो वर्ष झाली बरं. काही काही तपश्चर्या करताय, हजारो वर्ष झाली त्यांना, पण त्यांच्या स्वप्नात सुद्धा देव जायला तयार नाही. आणि तुम्हाला आम्हाला काम धंदा करता करता त्या प्रभूची प्राप्ती आहे. कारण काय? हे ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं जेवढे संत 178 संत झाले त्या सगळ्या संतांनी हे निवडून काढलं हे सार नाम. आणि ते नाम तुम्हाला आम्हाला योगाची वाट नाही. नामस्मरण योगाची वाट आहे का? नाही 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 नाही. जपाची वाट आहे का? नाही. जपत बसत आहे का माळा काढून? नाही नाही नाही. माळ जपाचं कामच नाही. ओट इले ना कंठ इले जिव्हा ना रटे राम, हम बैठे आराम हमारा भजन करे आत्माराम. आपण काय त्याचं भजन करणार आहे? तोच आपलं भजन करतो. आणि तेवढं जाणून घेण्याकरता बोध लागतो. जोपर्यंत बोध मिळत नाही तोपर्यंत किती बी मोठा असला, किती ज्ञानी असला, किती पंडित असला, तरी त्याला ही गोष्ट कळू शकत नाही. मायबाप ही गोष्ट कळायकरता आईबाप पुण्यवान लागतात. ज्या मातेच्या पोटी जन्माला आलो आपण तिची कुस पवित्र असली पाहिजे. त्याच्याशिवाय नाम मिळत नाही. मिळालं बी तर ते कळत नाही, कळालं बी तर ते टिकत नाही. नाम मिळूनही टिकत नाही. याच्यासाठी सतत अट्टहास लागतो. नित्य नेमे नामी ते प्राणी दुर्लभ सांगितले.
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सगळेच नाही जाणे, सगळ्याला ती गोष्ट कळू शकत नाही. याला प्रारब्ध पुण्य बलवत्तर लागतं. त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट येते. बघा ना, किती आता एका तासात काय भक्तिमय वातावरण तयार झालं. आम्हाला वाटलं चालू द्यावं तुमचं वालं बरं आहे, आमचं नंतर केलं असतं पुढल्या वर्षी. किती आनंद आहे भक्तीमध्ये, किती आनंद आहे. बघा ना, अगदी ते नाद ब्रह्म आहे. ती जे आपण जे घेतलं घंटाभर ते नाद ब्रह्म आहे. आणि त्या नाद ब्रह्माला नाम ब्रह्माची जोड लागली. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. तुम्ही आम्हीच ब्रह्म आहोत. चालतं बोलतं उघडं फिरतं ब्रह्म. काय उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. अरे चालतं बोलतं ब्रह्म आहे. फक्त तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास, तेवढा भाव लागतो. भावे बी न देव न कळे निसंदेह. आणि पुढं मनाना अनुभव कायचा कळे. कशाना? हा, मग आम्ही बी गुरु गेले ना. नाही ना, गुरु देहाचे नसतात. देह फक्त मार्गदर्शन असतो. दगड म्हणजे पंढरपूर असतो का. आता आपण पंढरपूरला जातो ना, राहत पंढरपूर 50 किलोमीटर 110 किलोमीटर. दगडाला जायचंय का? दगडाला जायचं नाही. दगडाला फक्त सांगायचं इतकं राहिलं. बरोबर आहे ना. खरा देव आताच म्हणले ना, आपल्या कोणत्या तरी ताईने सांगितलं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आणि आपणची देव का कळ. आपणची देव होय गुरु याच्या करता हा बोध आहे. आणि तो बोध तुम्हाला आम्हाला मिळाला. इतके भाग्याचे, इतके भाग्याचे. बाबा सांगायचे बरं, श्रीपाद बाबांच्या मुखातले शब्द आहे, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहे बरं का. आपल्या इतकं भाग्यवान ब्रह्मदेव सुद्धा नाही, त्याला सुद्धा टेन्शन आहे. आणि तुम्हाला आम्हाला बघा किती मोठे उपकार आहे संतांचे तुमच्या आमच्यावर. आणि तो आत्मा कळाला पाहिजे. आत्मा मर्यादित आहे का? आता हे याय ना असं घातलं मग हे असं आहे का? आणि हे सारं काढून टाकलं तर कुठं जाईन ते? आत्मा नैनन छिन्नंती शस्त्रांनी नैनंद हती पावका. त्याला अग्नी जाळत नाही. आपला श्वास रस्त्यानं चालता चालता पाऊस लय जोरात आला म्हणून श्वास भिजला का? काय भिजते? अंग भिजत, कपडे भिजतात, पण श्वास भिजला का? नाही भिजत, भिजतच नाही. बरं, हे जे गोष्ट आहे आत्मा जे तो आपल्या पुरता आहे का? कपड्याच्या मळापुरता नाही ना. विश्वाच्या कानेकोपऱ्या. आता आमचे जगन महाराज तिकडे कोणीकडे तरी तिकडे बी असंच आहे ना. काही वेगळे. आता हिमालयात जातात लोक, हिमालयात बी असंच आहे ना. बघा, तुम्हाला मला जो झाला आपल्याला थोडाच वेळ आहे, पण थोड्या वेळात महत्वाची गोष्ट समजून घ्या. भाग्यवान माणसं आहे हे. खरंच हे मंडळाचे लेकर खरंच भाग्यवान आहे. यांचे मायबाप भाग्यवान आहे. त्याला सद्बुद्धी सुचली ना, निदान 4 गोष्टी ऐकायला मिळतील ना. देवा काय सांगत होतो? आत्मा सांगत होतो. तुम्हाला आम्हाला जो बोध आहे तो आत्म्याचा बोध आहे. जोपर्यंत घेऊ राहिलो ओढू राहिलो नागपुड्या, बाबा सांगायची नागपुड्या वाढता वाढता नागपुड्यातून रक्त जरी आलं तरी जमणार. पण येतं काय जातं काय त्याच्याकडे लक्ष द्या. त्याला गोखीत बसायचं नाही. त्याला आता पाठ करायची गरज आहे का ताई? त्याला पाठ करायची गरज नाही. आता त्याला ते पाठच झालं. हरी पाठ का पाठ हरी? हरी पाठ का पाठ हरी? आम्ही काय करतो? आम्ही पाठ करून म्हणतो हुकलं का पुन्हा चाललं मागं, न्यावून देवाप्रमाणे चाललं मागं पुढं, पुढं मागं असंच आहे. पण हरीच जर पाठ होऊन गेला तर, जीवनच जर पाठ होऊन गेलं तर, आणि ते करता येतं बरं का. करता येतं. इतकं सोपं आहे ते. तुका म्हणे सोपे. हा, तो जो आत्मा आहे तो सांगत होतो तुम्हाला. आत्मा येतही नाही जातही नाही. आत्मा कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. बघा नाथबाबाचं एक भारुड आहे. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. ते नाही, ती जाऊन आलो आपण तिथं. ते नाही. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, शकून सांगा वया आले यमाई माझ नाव. त्याच्यामध्ये सांगतात चंद्र सूर्याचा लय होणार आहे. चंद्र राहणार नाही, सूर्य राहणार नाही, पृथ्वी राहणार नाही. तेव्हा काय राहील? तेव्हा दिनकर राहील का? चौकडा अंधार होईल. मग तेव्हा काय राहील? तेव्हा जे राहील तेव्हा मी राहील. तेव्हा तुम्ही आम्ही राहू. म्हणजे देहानं नाही, त्याला आत्मा म्हणतात. आत्मा राहणार आहे.
सगळं जाणार आहे. जे दिसतं ना, जे जे दृष्टी दिशेत ते सगळं संपून जाणार आहे. आकाराचा नाश होणार आहे. आणि जे राहणार आहे ना, तो आत्मा आहे. आणि तो आत्म्याचा बोध तुम्हाला आम्हाला आहे. त्या नामाचा बोध तुम्हाला आम्हाला आहे. आणि त्याला धरून श्री हरी जपे सदा. लक्षात येतं की तुम्हाला? धरून श्री हरी जपे सदा. धरून श्री हरी तर कळाला ना कोणता? रानमळ्यातला नाही ना, नाही ना. आपल्या जवळ श्री हरी आहे ना. त्याला विठ्ठल म्हणतात, केशव म्हणतात, राम म्हणतात, कृष्ण म्हणतात, हरी म्हणतात, त्याला गणपती म्हणतात, त्याला सगळंच काही म्हणतात. तो आत्मा एक हरी आत्मा, जीव शिव वायातू दुर्ग मन घाले मन. या मनाला दुसरीकडे जाऊनच नाही द्यायचं. तोच देव. आणि त्या देवाचा बुद्धीचा निश्चय होण्याकरता चिंतन. चिंतन काय करता करायचं आपल्याला? आपण चिंतन कर. सगळे नामधारक म्हणून नामावर बोलतोय बरं का. मला कथा सांगता येत नाही, कारण कथाना साऱ्या जीवाची जगाची व्यथा झाली. सांगणाऱ्याची बी व्यथा आहे. ते दिवसभर भागवत सांगत बसलं की 2-3 घंटे आलं का जाम होत. ते म्हणतं मी लईच आज जाम झालं. अरे तू कथा केली ना, कथा करून जाम होतो काही माणूस. कळतच नाही ना ती कथा. कथानीच ती कथा चालली. लोकांच्या रंजनाचं काम चाललंय. महाराज लोक सुद्धा दुसऱ्याचं रंजन करतात. मनोरंजन तर तमाशातल्या मायावी करून राहिल्या. त्याला भक्ती नाही म्हणत ना. म्हणतात का त्याला? बघा, आत्मा अमर आहे. आत्म्याची अमरता आणि देहाची क्षणभंगुरता दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांना सांगितली. देह कसा आहे? माणसाची जीर्णानी यथावी आहे, नन्नानी घृणाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्य नाथे. देह जाणार आहे ना. जसं वस्त्र फाटलं म्हणजे फेकून द्यावं लागतं, नवीन परिधान करावं लागतं. तसा देह थकला, देहाची आयु मर्यादा संपली, त्याची गॅरंटी पिरियड संपला का त्याला जावं लागतं. अरे देह जाणार याची काळबा खाणार. आत्मा जातही नाही, आत्मा येतही नाही. आम्ही वैकुंठवासी. हरिपाठामध्ये 3 ठिकाणी ज्ञानोबा वर्णन करतात. तेने वैकुंठ वनी, सर्वत्र वैकुंठ. कवा केली असे? चिंतन करावं लागतं तवा केली असे. इतकं चिंतन करायचं. किती चिंतन करायचं? देहाचा विसर पडेपर्यंत चिंतन करायचं. जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघे संसारी. चिंतन करत असताना ओढत नाही बसायचं, ते चालूच आहे. दिवसभरामध्ये 21,000 वेळेस परमात्मा हात येतो बाहेर जातो. आगम आणि निगम स्थान सांगितलेलं आहे त्याला. या आगम आणि निगमाच्या पलीकडे मला चालायचंय. जोपर्यंत मी आगम आणि निगमाच्या पलीकडे जाणार नाही, सतपथ आणि चितपथ कळणार नाही, तोपर्यंत आपला असाच खेळ चालू राहील. मन पवनाची खेळणी. याच्यात गुतायचं नाही. याच्यात जर गुतलं ना, भगवंतांना माया एवढी जबरदस्त बनवलेली आहे, विषय एवढे जबरदस्त बनवलेले का कोणत्या क्षणाला तुमचं मन कुलुषित होईल, त्या मनामध्ये कधी कचरा गुतन सांगता येत नाही. 15 मिनिटं अर्ध्या घंटे व्हायची काय हाली. सतत त्या गोष्टीचं आपल्याला सदा नाम घोष कर हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. नामस्मरण केल्यानंतर चित्तावर परिणाम व्हायला पाहिजे. राग, द्वेष, मद, मत्सर, लोभ, अहंकार कमी व्हायला पाहिजे. आतल्या ज्या गोष्टी ना, आतलंही घाणी बाबा भलत कोंदड होईल आत. ते साफ करायचंय. आणि ते साफ नामाशिवाय होत नाही. त्या नामाची तार जुळली पाहिजे, त्या नामाची ओढ लागली पाहिजे, त्या नामाची तळमळ लागली पाहिजे. काही मी उद्धार पावेन काय कृपा. आता झाली ना कृपा. ते म्हणत होते काय कृपा करील नारायण. आता आपल्यावर सर्वांवर इथं कृपा झालेली आहे. मायबाप सगळ्यांवर कृपा झालेली आहे. फक्त त्या कृपेला आपल्याला पात्र व्हायचं. जगद्गुरु तुकोबराय सारखा महात्मा सुद्धा सांगतो, सत्यगुरु राय कृपा मज केली पण नाही ना, परी नाही घडली सेवा. काय आपण आपल्या गुरुची सेवा करू शकतो? मला सांगा, काय करू शकतो आपण? काहीच करू शकत नाही. तुम्ही काहीही करा, काहीही करा, विश्वाचं जरी संपत्ती त्यांच्या चरणावर अर्पण केली ना, तरी त्यांचे ऋण फिटू शकत नाही. मायबाप
केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखी येले पाय, दिले अक्षय अभय दानगा, कृपादान केले संतीन कल्पांती ही सरेना. तुमच्या आमच्यावर जो बोध झाला तो बोध कल्पापर्यंत संपल का? कधी संपन का? बाबा सांगायचे भाऊ अहो सगळे ज्ञानेश्वरी उघडे, पण आता बोलू का? रेकॉर्डिंग चालू आहे, कारण त्या कपाळाच्या यायला नाही कळत, नाही कळू शकत आम्हाला. काय म्हणजे असं इतकं खाली उंबाला वाटत का? पण तळतळ वाटती का अरे मिळालेल्या माणसाचा जन्म जर सार्थकी लागत नसेल तर जन्माला येऊ नाही. काय तुकोबाराय सांगतात दगड जन्माला आला पोटाला. बघा ना किती एवढं सोपं ज्ञान ज्ञानोबा इथं सांगता. परी गगन जेवढे जैसे तेवढे तरी तेवढा पवनची असे, एरवी हलविल्या वेगळा दिसे गगन तेची ते. आणखी खाली येऊन सांगू, श्रीपाद बाबा सांगायचे भाऊ आपल्या नाकातला श्वास, आपल्या नाकातला प्रकाश आणि आपल्या नाकातली हवा आपल्या पुरती का जगभर. तुम्ही कोण एवढी गंभीर झाली? आपल्याला तर बट्ट्या खायच्या ना, फळ आहे का? मग मला सांगा बरं तुम्ही, आपल्या नाकातल्या घेतलेला श्वास तो आपल्या पुरता का जगभर? जगभर ना. मग जर जगभर आहे तर मग तुकोबाराय सांगतात अनुरेणूने ठोकडा आणि तुका, मग ते आकाश आहे एवढे, मग ते पुढच्या दारानं आले आपण मागच्या दारानं आलो का? अरे तोच बोध आहे ना तुम्हाला आम्हाला, तेच नाम आहे ना तुम्हाला आम्हाला, का वेगळं आहे का? नाही ना. लोक म्हणते त्याचं वेगळं आहे, त्याचं कसं वेगळं राहील? वेगळं कोणाचंच नसतं. पण काय हंसही तसाच असतो आणि बगळाही तसाच असतो. हंस हंस हा, बका बका हा, हंस हंस आहे, बगळा बगळा. बगळ्यानं किती जरी शायनिंग मारण्याचा प्रयत्न केला हंसासारखे तरी जमू शकत नाही. दोन्ही दिसती सारखे, वर्म जाणे तो पारखी. जगाला वाटत असेल ना लय ज्ञान सांगते, पातळ करून सांगते, एक अभंगावर 10 दिवस बोलते, सांगत असेल. ते काय आहे? कोठा आहे कोठा. एखाद्या माणसाने बोर घेतला का त्याला साठवून राहते, तो म्हणतो आपला 7.5चा पंप चालू आहे, पण दम न दर्शक अजून. आता नको, आता तो बोर काही कामाचा नाही, मे मध्ये काढावा. बरोबर आहे ना? मे मध्ये, एप्रिल मे मध्ये काढायला पाहिजे. तो जर 7.5चा चालला तर मग पक्का, त्याचा जर साठा उपसून गेला तर. तसं आहे हे शाब्दिक वाचिक ज्ञानाना. साखर आहे ना साखर, किती वाजले बाप्पा? मला नाही राहत गोळ्याचं भान. बाप्पा पाहुणे वाजून गेले. काय चाललं होतं? साखर साखर साखर. मग साखर पाहून कळल का? तिच्यावर एवढी मोठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून कळल का? वाचून कळणार नाही, पाहून कळणार नाही, ऐकून कळणार नाही. तिचं वर्णन लय चांगली आहे, लय ढवळी बख आहे, लय बारीक आहे, लय पिठ्ठी आहे, लय जाड आहे असं म्हणून चालन का? मग आपल्याला साखर कळावा याच्याकरता काय करावं लागत? अनुभव घ्यावा लागेल ना, खावा लागेल का नाही? मग तसा देव वाचून कळन का? देव ऐकून कळन का? देव गाऊन कळन का? नाही नाही नाही, ते साधन आहे, मान्य. तो देव आपल्यामध्ये प्रकट होण्याकरताच ते वातावरण निर्मितीचं साधन आहे ना. आता हे मंडळ आले म्हणत नाही का गणपतीच्या आरतीची वेळ झाली, सगळ्यांनी येण्याची कृपा करावी. आता हे तुम्ही जेवायला बसले का इथं म्हणतील आमचे सुरेश महाराज, सगळ्यांनी लाईनीत बसायची कृपा करावी, उष्ट पडून नाही द्यायची कृपा करावी, पत्तरवाळ्या उचलाची कृपा करावी. साऱ्यालाच कृपा लागते. अरे याला काय कृपेची गरज आहे? खरी कृपा काय पाहिजे? खरी कृपा कशाची गरज आहे? सद्गुरूची कृपेची गरज आहे. कृपादान संतांनी ज्यावेळेस करतात ना, संत अंग चोरून करत नसतात. तुम्ही आम्ही अंग चोरून करू शकतो, तुम्ही आम्ही अंग चोरून करू शकतो, पण संत करू शकत नाही. कारण संताचा आठव नाटव गेला भाव झाला स्वयमेव. ते करू शकत नाही, ते परेच्या पलीकडे गेलेले असतात, ते परिपूर्ण ते तत्व झालेले असतात. म्हणून गुरुचे उपकार, सद्गुरूचे उपकार फिटूच शकत नाही, जीवनात फिटूच शकत नाही. आपण म्हणतो चमडीचे ह्या कातड्याच्या चमड्याच्या वाहना जरी केल्या तर कोण कराल रिकम आहे? मला सांगा बरं, आतापर्यंत कोणा केल्या का? कोणीच करीत नाही. उगा शब्द आहे ते बोलायचे. फक्त चमड्याच्या वाहना करायची गरज नाही, फक्त वाहना इतकं झिजलं पाहिजे ते चमडं नामच मारणार.
एकदा ते झालं त्या अवस्थेला पोचलो ना देवा, परिपूर्ण भावावस्थेला, एकदा जीवनामध्ये असा भाव यावा का देहाचा परिपूर्ण विसर पडला पाहिजे. भगवंताला सद्गुरूला काही सांगायची गरज नसते. अरे आम्ही झोपतो पण सद्गुरू झोपत नसतात. आम्ही थकतो, सद्गुरू कधी थकत नसतात. कधीच नाही, कधीच थकू शकत नाही. श्रीपाद बाबा ज्यावेळेस फिरायचे ना, आता आम्ही पाहिलेले नाही, पण ज्यावेळेस फिरायचे ना भाऊ, पायाला आहे ना बोट जाईन इतक्या भेगा राहायच्या, पण कधी त्रास सांगितला नाही का माझी लय पायाची आग होते हे, कधीच नाही, कधीच नाही. घरी जावा, महिन्यातून 2 महिन्यातून एकदा घरी गेल्यानंतर आईना बघावा, डसा डोळ्यातून पाणी यावा. आई सांगायचे तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या हो. बाबा सांगायचे अरे या देहाला एक दिवस काढीच लावणार आहे, काय व्हायचं या देहाचं. पण जगाच्या कल्याणाकरता, तुमच्या आमच्या करता महात्मे स्वतःच्या देहाचा विचार करत नाही. आणि ज्यावेळेस आई काय करायच्या, तेव्हा काय मेंढ्या होत्या का डोक्याच्या? गणपती छाप नव्हती, कोणतीच छाप नव्हती. पालावर मडून आणायचा, तो पाट्यावर वाटायचा, आणि तो पाला वाटलेला घर त्या बाबांच्या पायाला बांधायचा फडक्याला. कुठंतरी रातभर बाबांना तेवढी शांती लावायची. पुन्हा सकाळी पुन्हा बाबा उठायचे आणि पुन्हा दुसऱ्या गावाला निघून जायचे. गाडी नाही, घोडं नाही, पायी प्रवास असायचा. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. म्हणून तुमचं आमचं भाग्य थोर आहे भाऊ. आयता आला घर बसून. कुठं जायची गरज पडली का आपल्याला? कुठं जायची गरज पडली? लय भाग्याचे आपण, लय भाग्याचे. त्या गैनीला तरी वाघ व्हावं लागलं. त्या भीमाशंकराच्या, तुम्ही जाऊन आले ना आता मध्ये, त्या भीमाशंकराच्या गुहेत नेलं बरं. आणि हे नाम तिथं सांगितलंय निवृत्ती दादाला. तुमचं आमचं खूप भाग्य चांगलं आहे का महात्मे आपल्यापर्यंत आले. म्हणून समजून घेतला पाहिजे. म्हणून पडीला विसर आत्मबोधाचा. तो आत्मबोध म्हणजे नाम, आणि ते नाम सतत चालू ठेवा. सतत आपलं नामस्मरण चालू राहिलं पाहिजे. सतत त्याच्याकडे फक्त लक्ष द्या. लक्षणी अंतरी तोच वारकरी पंढरीचा. जर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं मायबाप, अरे देव सांगतो आताही मीच आहे, बाहेर आहे मी, अरे मी येतोय, मी जातोय, तुझं त्याच्याकडे लक्ष नाही. इतकं बेभान आपण झालेली माणसं आहे. आपल्याला कामाचा आठव आहे पण नामाचा आठव नाही. अरे नामाचा आठव करा, काम होणारच आहे. काम कुणाचंच पडलं नाही, पडतच नाही. उलट आणखी चांगलं काम होतं. फक्त आपल्या नामाचा परिणाम आपल्यावर यायला पाहिजे. आपले पूर्वी सद्गुरुनाथांनी आपल्याला स्वीकारलं, जसं आहे तसं स्वीकारलं. कोणाला विचारलं का तुझ्या खिशात किती पैसे, तुझ्या नावावर किती जमीन आहे, तू किती शिकेले, विचारलं? काही न बघता जर सद्गुरुनाथांनी तुमच्या आमच्यावर कृपा केली, कशाचाही विचार नाही केला, कशाचाही विचार न करता कृपा केली तुमच्या आमच्यावर, बरं जसं आहे तसे स्वीकारले की नाही? कोणी यंग्रती, कोणी रागीटी, कोणी गर्रामी, कोणी नर्रामी, विचारलं का? नाही विचारलं. तरी सद्गुरुनाथांनी आपल्याला स्वीकारलं. आपल्यामध्ये बदल व्हावा. आपल्याकडं बघून जगाला म्हणू नका तुम्ही नाम घ्यायची, काही गरज नाही म्हणायची. जगाला नाम घ्या म्हणायची गरजच नाही. आपले ज्यावेळेस कृती, चालणं, बोलणं, वागणं, परिवर्तन बघितलं ना, हो 9 वाजून गेले. किती वेळ घेणार आहे मी तुमचा? कारण आपल्याला पुढेही बहुत करणे, तुमच्यापेक्षा मला जादा करणे आहे. म्हणून त्या आत्मबोधाला विसरू नये. खूप आत्मबोध इतका महत्वाचा आहे देवा. या बोधाशी आपल्याला सतत इतकं एकरूप व्हायचं, त्याच्यामध्ये इतकं एकरूप व्हायचं. काय सांगावं तुम्हाला, आपण साधं शेतात जरी बसलेलो असलो आणि एकटे जरी असलो ना, तर गळा नेत्री अश्रूची आधारा, कोटी रोमांच शरीरा, 3.5 कोटी रोम उभा राहतात. शेतात काम करता करता डोळ्यातून गळा अश्रूधारा येतात. काय बनगड असेल, काय येड्या पण आहे का? नाही, त्या भगवंताची कृपा. असं समजायचं, ज्या वेळेस आपल्याला कामामध्ये कुठेही अष्टसात्विक भावातला भाव प्रकट झाला तर समजून चालायचं माझ्यावर सद्गुरुनाथाची कृपा होते. अरे साधा दुसऱ्या गावाला पाऊस पडला तर गारवार आपल्याकडे येतं का नाही? मग आपलं चिंतन चालू असलं ना तर बरोबर परिणाम होतो शेजाऱ्याकडं. जिथं आपण काम करतोय ना, आपल्या सोबत जी काम करणारी माणसं आहे ना, त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो. आपल्या शेलू तालुक्यातल्या ताई आहे,
दोघी जावाय सख्या बहिणीसारख्या राहतात आणि कामाला जातात. म्हणजे शेतात, स्वतःच्या शेतात कामाला गेल्या का अख्ख्या गावातल्या रोजदारनी त्याच्याकडे कामाला येतात. त्यांचं काम आहे ना एका दिवसात पूर्ण होऊन जातं. ते म्हणते भाऊ ते आम्ही त्या आम्हाला इतका त्याचा आनंद वाटतो ना, आम्ही त्याला दिवसभर नामाच्या गोष्टी सांगतो. आणि ते बिगर नामदार त्याला नामाच्या गोष्टी सांगतात. त्यांच्या जीवनात इतके दुःख आहे ते यांच्याकडे आले का विसरून जाते. ते म्हणजे आम्हाला तुमच्याकडेच यावं वाटतं कामाला. काहून? कारण तुम्ही जे गोष्टी बोलतात ना त्यानं आमचं दुःख दूर होतं. दिवसभर घरामध्ये कितीतरी आम्हाला घरी जाऊन 2 घास खायला मिळतीलच याची गॅरंटी नाही, इतके बेकार संसार आहे. आणि यांच्याजवळ काय? फक्त प्रभूचं नाम. आपण चिंतन करा, परिणाम बरोबर होत चालतो. म्हणून आत्मबोध तुम्हाला आम्हाला जो मिळाला त्या बोधाला व्यवस्थित राहा, व्यवस्थित नामस्मरण करा, नामाला विसरू नका. आम्हाला विसरले चालताला, कारण आम्ही आज आहे उद्या नाही. काय देहाचा भरवसा, परंतु नाम कालही होतं आजही. सद्गुरुनाथ आपल्याला इतकं मोठं करतात, इतकं मोठं करतात, आपण सद्गुरूला लहान करतो. उलटच काम आहे. नाही, इतके मोठे आपले सद्गुरू, गगनाहून मोठे. आणि त्यांना बोधाला व्यवस्थित राहायचं. आता बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. 2 मिनटं एक्स्ट्रा घेतो. अजून 9 नाही वाजले बरं का, 2 मिनटं बाकी एक्स्ट्रा घेतो. सगळ्यांनी यायचं, सगळ्यांपर्यंत. ते मग आता ते पुरू शकत नाही गावकरी बिचारे. आणि तुम्हाला शिल्लेगाव आल्याला वेगळं काही ताण नाही, फक्त यायचंच ताण आहे. बाकीचा काही ताण तुम्ही घ्यायचा नाही, कारण तुम्ही खूप मोठा कार्यक्रम केला. मी हे त्यांच्या वतीनं बोलू राहिलो बरं का, त्यांचं मत घेतलं म्हणूनच तुमच्या पुढं बोलतोय मी. कारण तुम्ही फार मोठी गुरुपौर्णिमा केली माझ्या आयुष्यामध्ये. नरडे ताई, आता ताई पण जुन्याच्या आमच्या सोबतच्या, पण माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मला या गुरुपौर्णिमेला जेवढा आनंद मिळाला ना तेवढा माझ्या लग्नात नाही मिळाला. इतका आनंद मी घरी जाऊच तर भानावर नव्हतो, इतका आनंद. आणि हालाकी तब्येत बरोबर नसताना तुम्ही जे एवढं व्यवस्थित केलं ना, नियोजन आयोजन, इतका सुंदर कार्यक्रम झाला. तुम्ही फक्त आता पुण्यतिथीला या, जवळची माणसं येऊ शकतात ना, का नाही? आता बाहेरचे लांबचे म्हणणार आपण फोर्स करू शकत नाही, त्यांना अडी अडचणी भानगडी. आपण जवळ आहे आणि 1.5 दिवस आहे, काहीच नाही. 26 तारखेला चालू होणारे पॉम्पलेट तुमच्या घरापर्यंत आलेले, काही येतील, काही राहिलेले असतील तर येतील. आणि ज्यांच्या माध्यमातून नामदान गेलेलं आहे, आता माझे सगळ्या सोयऱ्याचे तुमचे माझ्याजवळ नंबर नाही, आणि ह्या माता मावल्याचे तर लगेच नाही. तुमच्या माध्यमातून ज्यांना नाम गेलं त्यांना फक्त निरोप द्या. आपल्या बाबांचा कार्यक्रम आहे, सगळ्यांचा कार्यक्रम आहे. तुम्ही माता मावल्यांनी सुद्धा तिथं सगळी व्यवस्था आहे तुम्हाला केलेली. तुम्ही माता मावल्यांनी स्टेज त्या याच्यामध्ये नाही थांबायचं. तुम्हाला निवासाची व्यवस्था प्रत्येकाच्या घरामध्ये केलेली. माणसं थांबतील तिथं शेडमध्ये, पण बाकीच्यांनी तिथं थांबायचं आहे. आपलं कपडे अंगावर एक घेऊन यायचं फक्त, सगळं बाकी काय आणायचं नाही. सगळी व्यवस्था आहे तिथं. अंगावरचं एक आपलं शाला वगैरे असावा. सगळ्यांनी पुण्यतिथीला यावा. त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्याला गावाला येशीलच मी काय करतो, टिळा लावून देतो तुमच्या. सगळ्यांनी या मोठ्या उत्साहानं आनंदाने या. ज्यांना आपल्या माध्यमातून नाम गेलं त्यांना निरोप द्या. बाबांची पुण्यतिथी बाहेरच्या महात्म्यांचे कार्यक्रम आहे, आमचे तर काय मग ऐकू राहील त्यांनी. ह्यावेळेस थोडं वेगळं नियोजन आयोजन झालं. बाहेरचे महात्म्यांचे आपण कार्यक्रम लावलेले आहे, तर सगळ्यांनी त्या गोष्टीचा आनंद घ्या. हरिपाठाला सुद्धा आपण तिथंही तसंच हरिपाठ आहे, सगळ्यांना मिळून करायचा. फक्त तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतात. तुम्ही माता मावल्या आहे, सुटला माझा पदर, बरोबर आहे, बरोबर आहे, मी बी त्याला मान्य आहे, कारण माझा बी पदर सुटेलच आहे. पण आपल्यावर काही जबाबदाऱ्या असतात. आपल्या परमार्थाकडे बघणारे सगळेच समजदार नसतात. आपली व्यवस्था आपणच बघायची. आपल्या ताईंनी आपल्याकडं लक्ष द्यायचं, ताईंकडं लक्ष देऊन काळजी घ्यायची. बरं, कारण इतका आनंद मिळणार आहे तुम्हाला सांगतो. आजच ते कार्यक्रम तिकडे, पण आजच माझ्या अंगाला असे शहर येतात का महात्म्यांच्या पुण्यतिथ्या म्हणजे जोक नसतो. आणि पुण्यतिथ्या आपल्याला करायच्या म्हणून करत नसतो आपण, का त्यांच्या पुण्यतिथून आपल्या चिंतनाला, आपल्या साधनेला, खूप मोठी साधनेला, काही कुठं गाड्या रोखलेल्या असल्या ना तर तिथं पासिंग होऊन जातात. चिंतनामध्ये काही अडचणी आल्या का त्या ठिकाणी चिंतन 2 टाईम आहे. पुन्हा विशेष सगळ्यांनी. आणि पुन्हा एक विशेष, कोणाच्याच घरात जाऊन बसायचं नाही. स्वयरा असो का मैत्रीण असो, कोणाच्याच घरात जाऊन कोणा बसायचं नाही. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत टोटल कार्यक्रम आपण ऐकायचे. काय होतं मग, आपण कुठं जाऊन बसलो का प्रवचनाला पण नाही राहत, तसं नाही राहायला पाहिजे. सगळ्यांनी
या कामाचं नियोजन आजपासूनच करा. सगळ्यांनी गावामध्ये बी सगळ्याला निरोप द्या. ज्यांना सगळ्याला. आपल्याला 26 आणि 27 तारखेला काला झाला, धनराज पाटलांचा काला आहे, काला झाला. आपल्याला परत इकडे यायचंय. तुमचे भरपूर वेळ घेतला. मंडळाला सुद्धा लाख लाख धन्यवाद देतो. गेल्या वर्षीपासून सेवा इथं बिचारे घेतात, खूप मेहनत करतात. त्यांचं अन्नदानाची सेवा असतेच. आज त्या निमित्तानं 4 गोष्टी आपल्या करताची. काय करता केलं त्यानं? लेकरानं गणपती बसवला, माझ्या पप्पानं गणपती आणला. काय आला? पप्पाला थोडी लागत होता तो, त्यानं बसवलं बिचारायना. पण कशाला? तुमचं आमची एवढी सत्संगती झाली ना, एवढा आनंद मिळेल का पुन्हा? मला सांगा बरं. घरी आम्ही करतो, आम्ही करतो घरी. काय करतो घरी? इथं आल्यावर जो आनंद मिळतो ना, तो आनंद कुठं मिळत नाही. म्हणून तो आनंद घ्या. चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. भरपूर काही सांगासारखं असतं, भरपूर काही बोलायचं असतं. पण नामधारकामध्ये बोलताना आहे ना, विचार करून बोलायचं राहतं. कारण नामधारक आहे ना, हे सिद्ध महात्मे. आमचे देव, आमचे बाबा सांगायचे का आम्हाला दुसरा देव माहीत नाही बरं का. आम्हाला दुसरा देव माहीत नाही. तुम्हीच आमचे देव. तुम्ही आमच्या पाया पडता.